नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये 1991 नंतरचे जग हे जे आपलं पहिलं प्रकरण आहे, जे आपलं शिकवून झालेलं आहे. मी तुम्हाला स्पष्ट करून देखील सांगितलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे. त्या प्रकरणाचे व्हिडिओज तुमच्याकडे असतील, ते पुन्हा पहा आणि आज आपण त्या पहिल्या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे, तो अभ्यासणार आहोत. तर पहिल्या प्रकरणाच्या स्वाध्यायामध्ये आपल्याला सर्वात अगोदर पहिला प्रश्न अभ्यासायचा आहे आणि त्यानंतर आपण एक-एक करून सर्व प्रश्न अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला पी-पी-टी देखील आणलेली आहे आणि त्या पी-पी-टीवरून तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कळेल. तर आपण ती पी-पी-टी पाहूया आणि त्याबरोबरच मी तुम्हाला ते प्रश्न उत्तरं देखील स्पष्ट करून सांगते. तर आपण पहिलं प्रकरण घेणार आहोत. 1991 नंतरचे जग आणि त्याची प्रश्न उत्तरं. तर आता सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून. पहिलं प्रकरण 1991 नंतरचे जग आणि त्या पहिल्या प्रकरणानंतर आपण ह्या 1991 नंतरचं जग जे आहे त्यानंतर आपण दुसरं प्रकरण अभ्यासणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. तर पहिल्या प्रकरणातील प्रश्न पहिला दिलेला आहे की दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. मग यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न घेऊया. 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्वाचा प्रवाह. 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये महत्वाचा प्रवाह कोणता? तर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. द्विध्रुवीयतेचा अस्त, द्विध्रुवीयतेचा अस्त, ब आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, क अलिप्ततावादाचा अंत आणि ड नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. तर ह्या चारही पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे द्विध्रुवीयतेचा अस्त. पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे आकडा द्विध्रुवीयतेचा अस्त. 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये महत्वाचा प्रवाह आहे द्विध्रुवीयतेचा अस्त. त्यानंतर मास्त्रिक्त करार संदर्भ. मास्त्रिक्त कराराचा संदर्भ कशाशी आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर मास्त्रिक्त करार जो आहे तो कशाशी संबंधित आहे? तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल, युरोपीय संघ, क अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप, की कशाशी? ड ब्रिक्सची स्थापना. तर ह्या चारही पर्यायांपैकी जो ब पर्याय आहे युरोपीय संघ याशी आपला मास्त्रिक्त कराराचा संदर्भ आहे. मास्त्रिक्त करार जो 7 फेब्रुवारी 1992 मध्ये झाला आणि त्याद्वारे युरोपीय संघाची स्थापना झालेली आहे मास्त्रिक्त कराराद्वारे. त्यानंतर आपण जो प्रश्न पहिला ब आहे त्यातील दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा हा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना. काल देखील आपण पाहिलेलं आहे की एखादं विधान दिलेलं असतं आणि त्यासाठी आपल्याला त्याच्याशी संबंधित अशी संकल्पना लिहायची आहे. जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या प्रभावाशिवाय प्रभाव पाडतो. मग त्यासाठी कोणती संकल्पना वापरतात? जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या प्रभावाशिवाय प्रभाव पाडतो. तर त्याचं उत्तर आहे सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशावर प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. शक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजेच लष्करी ताकदीच्या प्रभावाशिवाय सॉफ्ट पॉवरने प्रभाव पाडतं. म्हणजे जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या प्रभावाशिवाय प्रभाव पाडतो त्याला आपण काय म्हणतो? सॉफ्ट पॉवर. मी तुम्हाला सांगितलेले आहेत की सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर ह्या 2 संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? तर ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या लष्करी बळाचा वापर करावा लागत नाही. कोणत्याही धाक दुसऱ्या देशावरती ठेवावा लागत नाही. शक्ती तुम्हाला वापरावी लागत नाही. कोणत्याही सैनिकी बळाच्या वापराशिवाय, शक्तीशिवाय तुम्ही तुमच्या देशाचा प्रभाव जेव्हा इतरांवरती पाडता, इतर देशांवरती पाडता त्याचा अर्थ ती जी पॉवर आहे ती सॉफ्ट पॉवर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या
जे आपण प्रगत आहोत किंवा आपल्याकडे जी साधनं आहेत आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक ज्याचा इतरांवरती प्रभाव पडतो आणि आपोआपच ते देश आपल्या वर्चस्वाखाली येतात किंवा आपल्या प्रभावाखाली येतात. त्याला आपण सॉफ्ट पॉवर असं म्हणतो. तर जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या प्रभावाशिवाय प्रभाव पाडतं, तर ती संकल्पना काय लिहायची आहे? सॉफ्ट पॉवर. नंतर पुढे आपण पाहूया दुसरा प्रश्न. जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्यासाठी व स्वतःचे हित साधण्यासाठी क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्वाचे स्थान असलेले राज्य. कशाला म्हणायचंय की अ, जेव्हा एखादं राज्य आहे त्याचं जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्यासाठी स्वतःचे हित साधण्यासाठी क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्वाचे स्थान असते तर त्याला आपण काय म्हणतो? महासत्ता. म्हणजे महासत्तेला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्वाचे स्थान असते. एखादं जे राष्ट्र आहे ते जेव्हा महासत्ता बनतं, तेव्हा ती महासत्ता काय करत असते? आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तिला महत्वाचं स्थान असतं. आंतरराष्ट्रीय राजकारण ती प्रभावित करत असते आणि इतर राष्ट्रांवरती प्रभाव निर्माण करत असते. प्रश्न दुसरा आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तुम्हाला एक संकल्पना चित्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये काही ऑप्शन्स देखील दिलेले आहेत. म्हणजे ऑप्शन नाही दिलेले तुम्हाला, एक संकल्पना चित्र दिलेलं आहे. बिमस्टेक 2 संकल्पना चित्र आहेत. त्यापैकी पहिलं आहे बिमस्टेक देश. बिमस्टेक ही जी संघटना आहे, ती संघटना कोणत्या देशांनी मिळून बनवलेली आहे? तर त्यामध्ये काही देशांची नावं तुम्हाला 2 देशांची नावं दिलेली आहेत. बाकीचे रिकामं आहेत. तर मग त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर पहिला जो ऑप्शन तुम्ही लिहिणार आहेत किंवा ते संकल्पना चित्र बांगलादेश, भूटान, म्यानमार, नेपाळ, भारत अशा जे वेगवेगळे देश आहेत म्हणजे बंगालचा उपसागर आणि त्याच्या आजूबाजूचे जे देश आहेत भारत, श्रीलंका, बांगलादेश, भूटान, म्यानमार, नेपाळ, या थायलंड हे जे देश आहेत या सर्व देशांनी मिळून बिमस्टेक संघटना स्थापन केलेली आहे आणि हे सर्व देश बिमस्टेकचे सदस्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचं संकल्पना चित्र आपल्याला दिलेलं आहे आणि त्या संकल्पना चित्रामध्ये आपल्याला दाखवायचं आहे की शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक देश. सहकार्य संघटना निर्माण केली होती मी तुम्हाला सांगितलं रशिया आणि रशियाच्या काही मित्र राष्ट्रांनी एकत्र येऊन. मग त्यामध्ये चीन त्याच्याबरोबर होता आणि रशिया आणि चीन यांनी मिळून ही शांघाय सहकार्य संघटना स्थापन केली. त्याचे मग आपण पाहूया की ह्यांच्याबरोबर ह्या शांघाय सहकार्य संघटनेमध्ये आणखी कोणते देश होते? तर चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान त्याचबरोबर ताजिकिस्तान आणि 6वा देश आहे तो म्हणजे उझबेकिस्तान. चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे सर्व जे देश आहेत ते रशिया आणि रशियातून फुटून निघालेले हे बाकीचे देश आहेत. कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि चीन हा एक वेगळा देश. तर अशा ह्या चीन आणि रशियाच्या शेजारील जे देश आहेत, जे रशियामधूनच फुटून सोव्हिएत रशियामधून फुटून नवीन राष्ट्र निर्माण झाले होते, या सर्वांनी मिळून शांघाय सहकार्य संघटना स्थापन केलेली आहे. त्यांना शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक राष्ट्र असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर आपण पाहणार आहोत की युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला एक नकाशा आहे त्या नकाशाचे वाचन करून मग आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे. तर अगोदर आपण प्रश्न पाहूया आणि मग उत्तर.
युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन कोणकोणते राष्ट्र उदयाला आलेले आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन क्रोएशिया तुम्हाला माहिती आहे, की ह्या सर्व जे प्रश्न आहेत किंवा हे जे अ, उत्तरं आहेत, नकाशा पाहून तुम्हाला ह्याच्यामध्ये उत्तरं लिहिता येतील, की युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन क्रोएशिया, स्लोव्हेनिया, त्याचबरोबर सर्बिया, हर्जेगोविना अशा प्रकारचे बोस्निया अशा प्रकारचे जे विविध राष्ट्र उदयाला आलेले आहेत, त्यांचं तुम्हाला या संकल्पना चित्रामध्ये उत्तर लिहायचं आहे. हर्जेगोविना, उत्तर मेसेडोनिया, मॉन्टेनिग्रो पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन उदयास आलेले राष्ट्र आहेत क्रोएशिया, स्लोव्हेनिया, सर्बिया, बोस्निया, मॉन्टेनिग्रो, उत्तर मेसेडोनिया आणि हर्जेगोविना. अशा प्रकारची राष्ट्र ही युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन उदयाला आलेली राष्ट्र आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला सोव्हिएट रशियाच्या विघटनातून अस्तित्वात आलेले नवे राष्ट्र कोणते आहेत? तर सोव्हिएट रशियाच्या विघटनातून कोणते नवे राष्ट्र निर्माण झालेले आहेत? त्यामध्ये पहिलं राष्ट्र आहे आर्मेनिया, दुसरा राष्ट्र आहे मॉल्डोवा. सोव्हिएट रशियाच्या विघटनातून निर्माण झालेली राष्ट्र आर्मेनिया, मॉल्डोवा, एस्टोनिया, लाटविया. हे तुम्ही नकाशा देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे. पहिलं प्रकरण जेव्हा मी तुम्हाला समजावून सांगत होते, त्यामध्ये तुम्हाला नकाशामध्ये दाखवून सांगितलेलं आहे, की अशा प्रकारची वेगवेगळी राष्ट्रे जी आहेत, ती सोव्हिएट रशियाच्या विघटनातून अस्तित्वात आलेली आहेत. आर्मेनिया, मॉल्डोवा, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, जॉर्जिया, अझरबैजान, त्यानंतर ताजिकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान अशा प्रकारची वेगवेगळी राष्ट्रे जी आहेत, ती सोव्हिएट रशियाच्या विघटनातून अस्तित्वात आलेली नवी राष्ट्रे आहेत. विघटनातून अस्तित्वात आलेली नवी राष्ट्रे बेलारूस, त्याचबरोबर उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकस्तान आणि रशिया. ही 15 राज्ये किंवा राष्ट्रे जे आहेत, नवी राष्ट्रे, ती सोव्हिएट रशियाच्या विघटनातून अस्तित्वात आलेली राष्ट्रे आहेत. त्यानंतर मग आपण पुढचा प्रश्न पाहूया. शेंगेन करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या युरोपियन देशांची नावं लिहायची आहेत. शेंगेन करारावर स्वाक्षऱ्या करणारे युरोपियन देश कोणते कोणते आहेत? तर ज्यांनी शेंगेन करार जे युरोपातले जे वेगवेगळे देश आहेत, त्यांनी एकत्र येऊन शेंगेन करार केला. त्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, त्याचबरोबर लक्झेंबर्ग आणि नेदरलँड अशी राष्ट्रे आहेत, ज्यांनी शेंगेन करारावर स्वाक्षऱ्या करून त्यामध्ये सामील झालेली राष्ट्रे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, सुरुवातीच्या काळातील सार्कचे सदस्य असलेले देश. सार्क ही जी संघटना निर्माण केली गेली होती, त्या सार्क या संघटनेचे जे वेगवेगळे सदस्य आहेत, त्या सदस्यांची नावे कोणकोणती आहेत? तर त्यामध्ये समाविष्ट असलेले सार्क संघटनेमध्ये समाविष्ट असलेले सुरुवातीचे जे देश आहेत, म्हणजे ज्यांना आपण संस्थापक सदस्य देखील म्हणू शकतो, की ह्या सर्वांनी मिळून सार्क संघटना स्थापन केलेली आहे. त्यामध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका आणि मालदीव हे भारत आणि भारताच्या आजूबाजूला असणारे जे वेगवेगळे देश आहेत, त्यांनी मिळून सार्क संघटना स्थापन केलेली आहे आणि ते त्याचे संस्थापक सदस्य आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळातील हे सार्कचे सदस्य असलेले देश आहेत. आता पुढचा आकडा आहे, पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशामध्ये पाहून तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मग आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, की शेंगेन क्षेत्रातील कोणतीही 4 देशांची नावे लिहा. शेंगेन क्षेत्र दिलेलं आहे त्या नकाशामध्ये आणि तो नकाशा पाहून तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहेत. त्यामध्ये मग शेंगेन क्षेत्रातल्या कोणत्याही 4 देशांची नावं लिहायची. तिथे मी तुम्हाला फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम आणि नेदरलँड
हे जे 4 देश आहेत ज्यांनी शेंगेन क्षेत्रामध्ये किंवा शेंगेन जो करार आहे त्याच्यामध्ये स्वाक्षरी केलेली आहे आणि त्या कराराद्वारे ते त्या क्षेत्रामध्ये सामील झालेले आहेत. त्यानंतर युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन या क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशाची नावे लिहायची आहेत. तर त्या 2 देशांची नावे आहेत नॉर्वे आणि क्रोएशिया. आता युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन या क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशांची नावे लिहायची आहेत. तुम्हाला माहिती आहे की युरोपियन महासंघ जे आहे ते युरोपातील जे वेगवेगळे राष्ट्र आहेत त्यांनी मिळून युरोपीय महासंघ स्थापन केलेला आहे आणि या युरोपियन राष्ट्रांनी शेंगेन करार देखील केलेला आहे. पण सर्वच युरोपियन महासंघाचे जे राष्ट्र आहेत त्यांनी शेंगेन करारावरती स्वाक्षरी केलेली नाही किंवा ज्यांनी ज्यांनी शेंगेन करारावरती स्वाक्षरी केलेली आहे ते सर्वच युरोपियन महासंघाचे सदस्य नाहीयेत. म्हणून युरोपियन महासंघाचे सदस्य नसलेले आणि शेंगेन करारावर स्वाक्षरी केलेले असे नाव आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर चूक बरोबर आपल्याला लिहायचं आहे आणि त्याचं कारण देखील लिहायचं आहे. जर विधान चूक आहे तर त्याचं कारण काय आणि जर बरोबर असेल तर कारण काय. दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्वाचे आहे. काय आहे हे विधान? हे विधान बरोबर आहे. दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्वाचे आहे. हे विधान बरोबर आहे. कारण दक्षिण आशियात प्राधान्य व्यापार करार साप्टा दक्षिण आशियात प्राधान्य व्यापार करार ज्याला साप्टा असं म्हटलं जातं 1993 साली अस्तित्वात आला आणि हा जो करार आहे त्या करारामध्ये सार्क मध्ये समाविष्ट असलेले जे सर्व देश आहेत त्यांनी आपापसामध्ये व्यापार करण्यासाठी हा करार केलेला आहे आणि व्यापारासाठी त्या सार्कचे महत्व मोठे आहे. त्यानंतर मास्त्रिक्ट करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. हे विधान काय आहे? मास्त्रिक्ट करार मी आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिलेला आहे. तर युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला मास्त्रिक्ट करार हे जे विधान आहे ते बरोबर आहे. कारण 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्ट करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला आणि त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून हा जो मास्त्रिक्ट करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला आहे ते बरोबर आहे. युरोपियन राष्ट्रांनी आपल्या संरक्षणासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन हा मास्त्रिक्ट करार केला 7 फेब्रुवारी 1992 रोजी आणि त्याद्वारे त्या सर्व राष्ट्रांनी आपापल्याला एक संरक्षण दिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये सहकार्य वाढलं. हा करार त्यांनी करून ते सर्व मित्र बनले, सर्व सोबत आले आणि आपण एकमेकांना सहकार्य करायचे. मग आपल्या अंतर्गत व्यवहाराबाबत आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील, ज्या काही प्रॉब्लेम्स असतील तर ह्यासाठी त्यांनी हा मास्त्रिक्ट करार केलेला आहे. मग त्यामध्ये ते अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरण याबद्दल सर्वजण मिळून सहकार्य एकमेकांना करतात आणि निर्णय घेत असतात. त्याद्वारे आपले जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवत असतात. तर हे जे दुसरं विधान आहे मास्त्रिक्ट करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला हे विधान बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. बरोबर आहे का? 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हटलं जातं. हे विधान आहे चूक. का? कारण मानवी हक्क बद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये त्यांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला आणि 1990चे दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात का? नाही. 1980च्या दशकाला नाही म्हणत, तर 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. हे एक वाक्य जरी लिहिलं तरी तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. 1990चे प्रश्न तिसरा आहे की 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. हे विधान चूक आहे. का? कारण 1990चे दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. 1980च्या दशकाला नाही. म्हणून तुम्ही केवळ एवढं एक वाक्य जरी लिहिलं तरी चालेल. त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे वरती. मानवी हक्काबद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये त्यांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झालेला आहे आणि ते 1990 मध्ये झालेलं आहे.
त्यानंतर प्रश्न चौथा आहे आपले मत नोंदवा. तुम्हाला तुमचे मत नोंदवायचे आहे. जे वेगवेगळे प्रश्न दिलेले असतात त्यावरती. मागच्या तासाला देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आज या प्रकरणामध्ये तुम्हाला मानवतावादी हस्तक्षेप ही जी संकल्पना आहे, त्याविषयी तुम्हाला तुमचे मत नोंदवायचे आहे. तुमच्या पुस्तकाचा आधार घेऊन त्यामध्ये दिलेली ही जी संकल्पना आहे, कशी ही अ, अस्तित्वात आली तर ते तुम्ही स्पष्ट करू शकता. आपण पाहूया की युगोस्लावियाच्या बोस्निया आणि हर्जेगोविना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार होता. हिंसेच्या प्रसंगामध्ये मानवी हक्काचे होत असलेली पायमल्ली यामुळे लोकांत भीतीचे वातावरण होते. एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्र या देशांमध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यात अशा प्रकारे या संभाव्य युद्धांना आळा घालणे, शांतता प्रस्थापित करणे, पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि शांतता रक्षण करणे याच कारणासाठी संयुक्त राष्ट्राने कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाविया या देशांमध्ये हस्तक्षेप केला. मग अशा प्रकारे तुम्ही मानवतावादी हस्तक्षेप काय आहे? तर मानवतावादाला जे आव्हान देणारे अशा प्रकारचे हिंसाचाराचे प्रसंग असतात, युद्धाची स्थिती असते. अशा हिंसाचाराच्या स्थितीमध्ये संयुक्त राष्ट्र संघटना हस्तक्षेप करते आणि तिथली जी संघर्षाची परिस्थिती असेल ती थांबवते आणि नियंत्रणात आणते आणि तिथले जे पीडित असतील तिथे त्यांना ते संरक्षण देतात. तिथल्या पीडितांचे संरक्षण करतात. तिथे शांतता प्रस्थापित करतात. युद्धांना आळा घालतात. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे ती हस्तक्षेप करत असते आणि अशा प्रकारे कंबोडिया, सोमालिया, युगोस्लाविया अशा वेगवेगळ्या देशांमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने हस्तक्षेप करून अनेकदा मानवतावादी हस्तक्षेप करून अनेकदा अशा प्रकारची जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणलेली आहे आणि तेथील लोकांचे संरक्षण केलेले आहे. त्याला आपण मानवतावादी हस्तक्षेप असं म्हणतो. दुसरी जी संकल्पना आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद. आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद जो आहे त्याविषयी तुम्हाला आपले मत नोंदवायचे आहे. तर अगोदर प्रादेशिकतावाद म्हणजे काय ते तुम्हाला स्पष्ट करून सांगायचं आहे. तर एखादी परदेशी संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसतात. या संघटना भौगोलिक तत्वावर किंवा समान राजकीय, वैचारिक, आर्थिक इत्यादी घटकावर आधारलेल्या असू शकतात. प्रादेशिक संघटना बांधताना देशांनी भौगोलिकरित्या जोडलेले असणे महत्वाचे असतेच. त्याशिवाय काही व्यावहारिक आणि संसाधनासंदर्भातले मुद्देही महत्वाचे ठरतात. यामध्ये दळणवळण आणि संपर्क व्यवस्था, ऊर्जा स्रोत, आरोग्य व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. प्रादेशिकतावादाचा प्रवास साधारणपणे सदस्यांमध्ये घडणाऱ्या राजकीय संवादाने सुरू होतो आणि अशा प्रकारे मग आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रादेशिकतावाद जो आहे तो महत्वाचा आहे. प्रादेशिकतावाद निर्माण झालेला आहे. अनेक जे एका प्रदेशामध्ये ज्यांच्या सीमा एकमेकांना जोडलेल्या आहेत असे देश एकत्र येऊन प्रादेशिक संघटना निर्माण करतात. प्रश्न 5वा आपल्याला अभ्यासायचा आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मग तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. सॉफ्ट पॉवर कशाला म्हणायचं ते तुम्हाला उदाहरण देऊन स्पष्ट करायचं आहे. तर उत्तर तुम्ही लिहिणार आहात सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल. शक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर होय. देशाची प्रतिष्ठा, सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा याला सॉफ्ट पॉवर असं म्हणतात. आता याची उदाहरणं काय देणार आहेत तर शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम. अमेरिका हा जो देश आहे तो विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळी उदाहरणं देऊन ही सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते स्पष्ट करू शकता. पुढचा प्रश्न आहे युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. आता हा जो प्रश्न आहे तो
युरोपीय महासंघ जो आहे त्याबद्दल विचारलेला आहे. इतिहास, युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद, युरोपियन न्यायालय अशा वेगवेगळ्या प्रकारचे 5 मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत आणि या मुद्द्यांना अनुसरून, मुद्द्यांना धरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. परंतु मी तुम्हाला जे एक पी-डी-एफ पाठवलेली आहे. स्कॅन करून 2 पेज पाठवलेले आहेत, ज्यामध्ये 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमामधील कोणता भाग वगळण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, तर हा जो प्रश्न तुम्हाला ज्या मुद्द्यावरती विचारलेला आहे, तो भाग तुमच्या मधून म्हणजे ज्या बोर्डाला येणारा जो अभ्यासक्रम आहे, त्यातून वगळलेला आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न येणार नाही. हे तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही याच्यावरती प्रोजेक्ट वगैरे बनवू शकता. जे 20 मार्क्स असतात, त्यासाठी तुम्हाला हे विचारलं जाईल आणि ह्याचे जे नोट्स आहेत, ते मी तुम्हाला पाठवणार आहे. त्यामुळे आपण इथेच थांबूया आणि तुम्हाला हे जे प्रश्न उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि ते तुम्ही ग्रुपवरती पाठवायचं आहे. मी चेक करील आणि तुम्हाला सांगेल कुणी-कुणी सोडवलेली आहेत, कुणी-कुणी वहीमध्ये लिहून काढलेले आहेत ते. तर या प्रकरणाचे देखील नोट्स जे आहेत, नवीन नोट्स आहेत वगळलेल्या अभ्यासक्रमानुसार, ते मी तुम्हाला पाठवणार आहे. अभ्यास करत राहा, घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.